सर्वांना चला तर आज एक छोट्याशा भुकेसाठी झटपट होणारी रेसिपी मी आपणाबरोबर शेअर करणार आहे। याला वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत। कोण याला वरणफळं, डाळ ढोकळी किंवा चकोल्या असंही म्हणतात, परंतु मी येथे वरणफळं म्हणते। आणि या वरणफळाच्या रेसिपीसाठी आपल्याला सर्वप्रथम चिंच ही गरम पाण्यात भिजत घालून घ्यायची आहे, म्हणजे चिंचेचा कोळ छान उतरला जातो। त्यानंतर वरणफळासाठी आपल्याला येथे एक टाईट डो मळून घ्यायचा आहे। येथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यामध्ये 4 ते 5 चमचे चण्याचं पीठ, थोडासा हिंग, हळद, लाल तिखट, मीठ, जिरं आणि ओवा हातावर क्रश करून घेतलेला आहे। आणि हे सर्व त्याच्यामध्ये ॲड करून मी येथे मोहनासाठी 2 ते 3 चमचे तेल गरम करून त्यावर मोहन घालून घेतलेलं आहे। मोहन घातल्यानंतर छान असं आपण पाहू शकता ते पीठ किती खुसखुशीत झालं आहे। याच्यामध्ये मग थोडं थोडं पाणी ॲड करून टाईट असा डो मळायचा आहे। लक्षात ठेवा, वरणफळासाठी गव्हाच्या पिठाचा डो हा टाईटच असावा। जर तो पातळ असेल तर तुमची वरणफळं किंवा जो आपण पदार्थ करणार आहोत तो असा म्हणजे असा गिलगिलीत होण्याची शक्यता आहे। जर टाईट डो असेल तर छान होतात वरणफळं। यासाठी आपण या आणि डाळीसाठी येथे आपण मी 2 प्रकारच्या डाळी घेतल्या आहेत। तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स घेतलेली आहे। काही जण फक्त तुरीचीही घेतात, ते आपल्यावर अवलंबून आहे। त्यानंतर मी येथे डाळीमध्ये थोडासा हिंग, हळद आणि तेल टाकून कुकरला त्याच्या 4 ते 5 शिट्यांमध्ये ती डाळ शिजवून घेतली आहे। लक्षात ठेवा, डाळ छान गळली गेली पाहिजे। आपल्या कुकरला जितक्या शिट्ट्यामध्ये डाळ गळती तेवढे आपण शिट्ट्या घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर आपण पाहू शकता की गव्हाच्या पिठाचा डो किती व्यवस्थित टाईट मळला गेलेला आहे। आता आपल्याला चकोल्या पाडून घ्यायच्या आहेत। त्यासाठी जो आपण डो मळलेला आहे त्याचा छान असा चपातीसारखा गोल आकार लाटून घ्यायचा आहे। हे जे आपण लाटणार आहोत गोल आकार, तो जास्तही पातळ नसावा, मीडियम असा तो ठेवायचा आहे। जास्तही जाड नाही आणि पातळ नाही, मीडियम डो ठेवायचा आहे अशा प्रकारे। आणि मी त्याला आपल्याजवळ जे करंजीचे चमचा असतो त्याने छान असं त्याचा मी शंकरपाळीच्या आकाराच्या चकोल्या पाडून घेतल्या आहेत। आपण सुरीनेही या चकोल्या पाडून घेऊ शकता। त्यानंतर डाळ छान अशी घोटून घ्यायची आहे। त्याच्यानंतर फोडणीसाठी येथे मी तेल घातलं आहे। तेल तापल्यानंतर त्यावर राई घालायची आहे। त्याच्यानंतर अर्धा चमचा मेथी दाणे, थोडंसं क्रश करून आलं, त्याच्यानंतर सुकी एक लाल मिरची, त्याच्यानंतर तमालपत्र आणि कढीपत्ता भरपूर प्रमाणात घालायचा आहे। त्याच्यानंतर मसाल्यामध्ये लाल तिखट आणि धने जिऱ्याची पूड किंवा आपल्या घरी गोडा मसाला असेल तर हे सगळं छान फ्राय करून त्यामध्ये डाळ घालून घ्यायची आहे। आणि डाळीमध्येच आपल्याला जेवढं दाट पातळ करायचं आहे तेवढं गरम पाणी घालून घ्यायचं आहे। चिंचेचा कोळही त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे। चिंचेचा कोळ हा ऑप्शनल आहे, जर आपल्याला आवडला तर घाला, परंतु नाही घातला तरी चालतो, परंतु घातल्यानंतर छान अशी चव त्याला येते। त्याच्यानंतर आपल्याला चकोल्या त्यामध्ये ॲड करायच्या आहेत, त्याच्यामुळे ही डाळ जराशी पातळच ठेवायची आहे। त्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे। चवीनुसार मीठही ॲड करायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण चिंचेचा कोळ घातल्यामुळे छान गूळ थोडासा ॲड करून घ्यायचा आहे, म्हणजे आंबट गोड चव छान लागते। त्यानंतर उकळी आल्यानंतर ज्या चकोल्या आपण केलेल्या आहेत त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायच्या आहेत। लक्षात ठेवा, चकोल्याचं पीठ हे कडकच मळायचं आहे, नाहीतर तो जो पदार्थ आहे तो जरासा असा गिलगिलीत होण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर 5 ते 7 मिनटं झाकण ठेवून त्या चकोल्या छान शिजवून घ्यायच्या आहेत। पाणी जास्त ठेवलं की बरोबर प्रमाण होतं। जर तुम्ही डाळ जास्त थिक ठेवली तर मग खूपच दाट होईल ते, म्हणून डाळ थोडीशी पातळ ठेवायची। आपण पाहू शकता चकोल्या किती छान प्रमाणे शिजलेल्या आहेत आणि त्याचा कलरही किती छान आलेला आहे। त्यानंतर थोडासा टोमॅटो आणि कोथिंबीर घालून छान सर्व करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हा पदार्थ खूप छान होतो। तूप आणि आपल्याला आवडत असेल तर तूप टाकून हा खायला घ्यायचा आहे। तूप हा ऑप्शनल आहे, पण टाकून छान लागतं। हा पदार्थ लहान मुलांनाही खूप आवडीने खातात। हा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब।